नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून पीक विम्याच्या पैशांची वाट पाहतात का? तुमच्या गावात काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले, पण अनेकांच्या खात्यात अजूनही 1 रुपयाही जमा झाला नाही का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आता पीक विमा भरपाईबाबत मोठी घडामोड झाली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विमा कंपन्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देण्याबाबत भूमिका मांडली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमकं सरकारने काय सांगितलं, भरपाईला इतका उशीर का होतो, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात आणि अजून पैसे मिळाले नसतील तर पुढे काय करायचं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी माहिती अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते आणि त्यामुळे त्यांची भरपाई आणखी उशिरा मिळते. मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात अतिवृष्टी, पूर, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत दावा दाखल केला. काही ठिकाणी भरपाई मिळाली, मात्र अजूनही हजारो शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागू नये. पात्र शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर भरपाई मिळावी यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा केली जाईल आणि आवश्यक निर्देश दिले जातील. सरकारचं म्हणणं आहे, शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत भरपाई वेळेवर मिळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून प्रलंबित दावे लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. मंत्र्यांचं वक्तव्य म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात लगेच पैसे जमा होतील असा अर्थ होत नाही. प्रत्येक दाव्याची पात्रता, पडताळणी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच भरपाई दिली जाते. यामुळे काही शेतकऱ्यांच्या प्रकरणात अजून वेळ लागू शकतो. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 करिता आतापर्यंत 1572.86 कोटी रुपये इतकी अतिरिक्त नुकसान भरपाई निश्चित झाली आहे. त्यापैकी 108.62 कोटी इतकी नुकसान भरपाई अदा केली आहे. उर्वरित नुकसान भरपाई अदा करण्याची कार्यवाही सुरू